मेळघाट क्षेत्र हा जंगलाने व्यापलेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र आहे। जंगली प्राण्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी जास्त बघावयास मिळते। मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुका परिसरात रोज कुठे ना कुठे साप निघल्याचे दिसून येते। मात्र याबाबत जबाबदार वन विभाग प्रशासन पूर्णपणे बेजबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे। वन विभागाची ही जबाबदारी धारणीतील एक युवक आशिष गाडे पार पाडत असल्याचे गेल्या काही वर्षापासून दिसून येत आहे। कुठेही कोणत्याही प्रजातीचा साप निघाला असता आशिष त्वरित पोहोचून हाताने व साधारण काडीच्या साह्याने साप पकडायचा। या दरम्यान बऱ्याच वेळा आशिषला साप चावल्याची गंभीर घटना सुद्धा घडायच्या। अशीच घटना घडल्यावर काही दिवसांपूर्वी आशिष धारणी उपजिल्हा रुग्णालयात गेला व त्यावेळी कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी नरेश केंद्रे यांनी विचारणा केली असता आशिषने आपल्याला विषारी साप चावला असल्याचे सांगितले। साप कसा चावला याबाबत डॉक्टर केंद्रे यांनी विचारल्यावर आशिषने सर्पमित्र असल्याचे सांगितले। मात्र परिस्थिती गरिबीची असल्यामुळे कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे मजबुरीत हाताने साप पकडतो म्हणून कधी कधी साप चावल्याची घटना माझ्यासोबत घडत असते। ही बाब ऐकून डॉक्टर केंद्रे जे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांनी त्यांच्या ओ साई हेल्थ केअर संघटनेच्या माध्यमातून आशिषला साप पकडण्याची किट भेट करण्याबाबत सांगितले होते। म्हणून डॉक्टर नरेश केंद्रेकडून ही साप पकडण्याची किट आशिषला भेट करण्यात आली। यानंतर वन विभागाने आपली जबाबदारी समजून आशिष गाडे व डॉक्टर नरेश केंद्रे कडून काहीतरी प्रेरणा घेण्याची गरज आहे। आपलं ओसाई हेल्थ केअर याद्वारे आज आम्ही धारणीमध्ये जे लोक साप पकडतात सर्पमित्र त्यांना आम्ही हे साप पकडण्याची स्टिक दिलेली आहे। धारणी हे मेळघाट आदिवासी क्षेत्र असल्यामुळे इथे खूप विषारी साप आहेत आणि त्यामुळे जे साप पकडतात ते आपल्या रिकाम्या हाताने साप पकडतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो। मी डॉक्टर नरेश केंद्रे आणि माझे डॉक्टर मित्र आमच्या सर्वांचं एक असोसिएशन आहे ओसाई हेल्थ केअर, याच्या मदतीने आम्ही सर्वांनी मिळून सर्पमित्रांना आज साप पकडण्याची काठी दिलेली आहे। अश्मिन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।